नमस्कार बाळांनो, तुम्हाला भोगीची भाजी बनवून दाखवणारे आमच्या भाषेत खेंगाट म्हणतात. खेंगाट बनवण्यासाठी एवढ्या भाज्या लागतात. इथे आपण गाजर घेतली, वालाच्या शेंगा घेतल्या, बोरं घेतले, डिंगऱ्या घेतल्या, नंतर कांद्याची पात घेतली, वांग घेतलं, वाटाणा घेतला, पुन्हा पेरू घेतला, हरभरा घेतला, आणि गव्हाच्या ओंब्या घेतल्या, लसूण, मिरची आणि मीठ घेतलं. हे आपण कुटून घेऊ. आपण चांगलं बारीक होस्तवर कुटून घ्यायचं. पण निरमा लावलेल्या कढईत तेल टाकून घेऊ. हे 2 पळ्या तेल आपण घालून घेऊ. 1 चमचा जिरे आपण याच्यात घालून घेऊ. आता आपण त्याच्यात हावरी टाकून घेऊ. बाळांनो, हावरीशिवाय ही भाजी पूर्ण होत नाही. आता आपण याच्यात मिरची घालून घेऊ. ही वाटलेली मिरची आपण फिरवून घेऊ. ह्या भाज्या आता आपण याच्यात घालून घेऊ. आपण याच्यात आता हळद घालू. आता आपण हे फिरवून घेऊ. अर्धा ग्लास पाणी घालू. आता आपण हे फिरवून घेऊ. आता आपण हे 10 मिनिटं झाकून ठेवू. 10 मिनिटं झालेत. आपण भाजी शिजली का बघून घेऊ. भाजी चांगली शिजलेली आहे, मऊ झाली. बाजरीच्या भाकरीत तेल लावून आपण बनवणार आहे. बाजरीचं पीठ आपण हे आता चाळून घेऊ. पण आता हे चिमीटभर मीठ घालू, मळून घेऊ. भाकरीची चव लागते. पाणी टाकून हे पीठ आपण मळून घेऊ. पीठ आपण चांगलं मळून घेऊ. एकजीव करू म्हणजे भाकर चिरत नाही. आपण आता हे उंडा करून घेऊ. तर थापायला आपण पीठ चाळून घेऊ. थोडं पीठ टाकायचं म्हणजे भाकर नीट थापता येते. आपण आता याला हावरी लावून घेऊ. भाकर चांगली पातळ थापून घ्यायची. आपण भाकर तव्यावर टाकून घेऊ. आता याला आपण पाणी लावू. आता आपण ही भाकर पलटून टाकू. आता आपण ही भाकर कोळशावर भाजून घेऊ म्हणजे खरपूस टाकू. सगळीकडून पलटून पलटून लावायची. बरं, आपली भाकर किती छान झाली, लाल भाजून अशी खरपूस झाली मागून पुढून. बाळांनो, हे मी नैवेद्य ठेवायला बाजरीच्या भाकरी केल्या छोट्या छोट्या. आपण आता याच्यावर खेंगड ठेवू. हे देवाला नैवेद्य दाखवू. बाळांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करा.